नमस्कार सगळ्यांना. सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत. एक ते वेगळ्या प्रकारचं काहीतरी वापरत आहे. वेगळ्या प्रकारचं त्यांनी प्रॉडक्ट वापरलेलं आहे. त्यामध्ये औषधं असतील, खतं असतील, या सर्व गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या वापरलेल्या आहेत. तर त्यांनी आता हे जे वापरले मकासाठी वापरलेलं आहे त्यांनी. तर ते मकासाठी जे वापरलंय त्यांनी धन्वंतरीचे प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत. त्या धन्वंतरीच्या प्रॉडक्टचा फायदा किती झाला आणि सर कुठले आहेत किंवा त्यांचं त्यांनी गेल्या वर्षीपेक्षा कसं उत्पन्न घेतलंय, त्यापेक्षा शेजारचे शेतकरी आणि त्यांच्यामध्ये किती फरक असणार आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. आणि व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. आणि आणखी सुद्धा अजून आपली फवारणीची वगैरे टाइम गेलेला नाहीये. फवारणी होते किंवा आपल्याला खत पण टाकू शकतो आपण, पाऊस वगैरे येतोय, तर तुम्ही अजून पण ते प्रोडक्ट वापरू शकता. यासाठी तुम्हाला काय फायदेकारक राहील हे तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर आपण सरांना त्यांचं नाव वगैरे विचारूया. तर सर, तुमचं नाव, गाव आणि तुम्ही कुठे राहता हे मला एवढं सांगायचं. नाव माझं आहे रमेश प्रल्हाद सटले. ओके. तुम्ही कुठे राहता सर? गाव कोणतं? गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. आमचं गाव आहे मातोरी धारेवाडी. ओके. तालुका? तालुका शिरूर. आणि जिल्हा सर? बीड. जिल्हा बीड. तर सर, जिल्हा म्हणजे धारेवाडी मातोरीमध्ये राहतात. त्यांचा तालुका शिरूर सर आणि जिल्हा बीड आहे. तर मित्रांनो, त्यांना आपण विचारूया की त्यांनी आता जे प्रोडक्ट वापरलेत त्यांनी काय काय वापरले किंवा त्यांनी मकासाठी वापरले आणि कसं प्रकारे त्यांनी वापरलेलं आहे हे त्यांना विचारूया. तर मला सांगा सर, हे हातात घ्या तुमच्या. तर सरांनी जे प्रोडक्ट वापरले मित्रांनो, तर बघा हे सर कोणतं प्रोडक्ट आहे? आपण याची फवारणी करतो का याचं म्हणजे काय करतो ते सांगा मला. हे औषध आपण मकाला लावलेली आहे मका, आणि जे फवारणी पण केलेली RPS. ओके. म्हणजे तुम्ही सर याचंच तुम्ही फवारणी, हेच आहे त्याची फवारणी केली आणि हेच त्यांनी लावलेलं आहे? होय होय, याचीच फवारणी केली आहे आणि हे पण ते मकाला लावून लागवड केलेली आहे. तर तर मित्रांनो, हे बघा, यांनी हे जे आपण प्रोडक्ट पाहतोय, तर हे प्रोडक्ट धन्वंतरीचं आहे मित्रांनो, RPS 76. तर RPS 76 हे त्यांनी काय केलेलं आहे, मका लावताना मकाला लावून त्यांनी मका पेरलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जेव्हा मका आल्यानंतर फवारणी सुद्धा हे RPS 76 चीच केलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही विचार करा की दोन्ही गोष्टीसाठी हे त्यांनी वापरले. म्हणजे कशासाठी वापरलं असेल? आपण दुसरं कोणतंच प्रोडक्ट हे वापरत नाही. कशासाठी? म्हणजे फवारणीसाठी सुद्धा आणि आपल्याला लावण्यासाठी सुद्धा हे प्रोडक्ट त्यांनी वापरलं. कारण की हे आपण जे बोलतो, माणसांचा आयुर्वेदिक आजार असतो, माणसांचा आयुर्वेदिक कडून आपल्याला त्या गोष्टी भेटतात. तसंच हे RPS 76 आहे, जसं की प्युअर ऑर्गॅनिक आहे. प्युअर ऑर्गॅनिक असल्यामुळे हे आपल्याला दोन्ही पद्धतीने आपण हे वापरू शकतो. त्यातली त्यात आपण हे मका सारखी कोणतेही फळ पिकं असतील, या सर्व पिकांना वापरतो. आणि याचा फायदा जो आहे मित्रांनो, आता फायदा आपल्याला जे कंपनीचे एक्झिक्युटिव्ह आहेत आपल्यासोबत, तर ते आपल्याला फायदा सांगतील की काय काय फायदा असणार आहे याचा. आणि सगळ्यात आधी आपण यांना विचारूया, RPS सोबत आणखी कोणते कोणते प्रोडक्ट यांच्यासोबत मिळतात. तर सर, मला सांगा की आपण हे RPS 76 आहे, यासोबत आणखी कोणते कोणते प्रोडक्ट आपण देतो? आमच्याकडे धन्वंतरी कंपनीचं RPS 76, ग्रॅन्युअल, DAP असे बरेच प्रकारचे प्रोडक्ट आहेत. पण मुळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिजोरीज जर आपण केली फर्स्ट टाईम, म्हणजे ज्यावेळेस आपण पीक हे करतो त्यावेळेस बिजोरीज करून जर आपण पिकाला व्यवस्थित त्याचं बिजोरीज करून त्याला बियाणे योग्य जर आपण त्याचं बियाणे केलं तर तुम्हाला व्यवस्थित फायदा आणि त्याचं परिणाम तुम्हाला जाणवतील. मुळात म्हणजे RPS 76 आणि बिजोरीज म्हणून असं कंपनीचे एक प्रोडक्ट आहे की ज्यावेळेस आपण बिजोरीज करतो आणि त्यावेळेस ते लावायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायदा लगेच कळायला दिसेल. तुम्हाला शेजारी इथं मका दिसेल आणि ही पण दिसेल. दोन्हीतला तुम्ही फरक समजवू शकता कसा आहे आणि कसा नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी फरक तर शेवटलाच दाखवणारच आहे, शेवटला फरक की शेजारी ज्या शेतकऱ्यांनी हे वापरलंय आणि ज्या शेतकऱ्यांनी ते वापरलं नाहीये. ओके. त्या व्यतिरिक्त मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे जे प्रोडक्ट आहे हे कोणत्या पिकासाठी थोडासा लवकर फायदा होतो आणि कोणत्या पिकासाठी थोडासा उशीर लागतो, हे आपण सरांना विचारूया. तर मला सांगा सर, हे कोणत्या पिकासाठी थोडासा जास्त लवकर फायदा होतो याचा आणि कोणत्या पिकासाठी आपल्याला थोडासा उशीर लागतो? हे RPS 76 मुळात जास्त मका, कांदे आणि नारळ हे तुम्हाला लवकरात लवकर फायदा देतो. कारण की याच्यामध्ये पांढऱ्या मुळ्या वाढवण्याचं जास्त शक्ती आणि प्रबोधदार तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतो. आणि सरकीला पण त्याचा रिझल्ट मिळतो, सगळ्या पिकालाही त्याचा रिझल्ट मिळतो, पण जास्तच करून मका, कांदा आणि नारळ. तर मित्रांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे ह्या 3 यालाच का फरक पडतो? कारण की हे RPS जे आहे हे फायदा करून देतं आपल्या मुळांना. म्हणजे जे मुळापासून जीवनसत्व आहेत, जमिनीचे जीवनसत्व हे वाढवण्याचं काम हे RPS करतं. आणि ज्या पिकाची मुळं जास्त असतात त्या पिकांना खूप जास्त याचा फायदा होतो. तर सगळ्या शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी आता फरक दाखवणार आहे की जे जुने शेतकरी आहेत, म्हणजे जुने इन द सेन्स की ज्यांनी वापरलं नाहीये आणि ज्यांनी वापरलं, यांच्या मकामध्ये आणि किती दिवसाचा फरक असणार आहे ह्या गोष्टी पण तुम्हाला दाखवतोय.
एक मिनिट सर, स्टॉप करा व्हिडिओ वरच्या बाजूला. तर शेतकरी मित्रांनो, हे बघा आता ही जी आपण सरांच्या मागची मका बघतोय, तर सरांची मागची मका ही सरांनी लावलेली आहे आणि सरांनी हे RPS वगैरे वापरलेलं आहे. आता मला सर सरांनी ही या मकामध्ये आणि ही दुसऱ्या शेतकऱ्याची मका आहे बघा, शेजारच्या शेतकऱ्यांची मका आहे, त्यांच्या मकामध्ये फक्त 2च दिवसाचा फरक आहे. जेणेकरून तुम्ही विचार करू शकता शेतकरी मित्रांनो, की 2 दिवसाच्या फरकामध्ये इतका फरक कधीच जाणवत नाही. पण हे RPS वापरल्यामुळं यांना या 2 दिवसाच्या फरकामध्ये बघा खूप जास्त फायदा झालेला आहे. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला प्रोडक्ट काय असतील वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला मी किशोर सरांसोबत बोलून तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. एक 2 मिनिटाचा शेवट तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय. हे उचलून घेता का सर एकदा? ओके. तर ह्या प्रोडक्टचं नाव काय आहे सर? याचं नाव आहे गोरीस फ्रॉम, म्हणजे DAP आहे. जे आपलं जे दोन गाड्याचं जे म्हणजे 2 ट्रकचं जे शेणखत आहे त्याचा पॉवर ह्या 2 गोण्यामध्ये मिळतो आपल्याला. त्याच्या एवढ्या त्याची ताकद आहे. तर मित्रांनो, ही जी गोणी आहे ही आपण खत बोलू शकतो याला. हे ऑर्गॅनिक खत आहे. यामध्ये फायदा असा होतो की आता सरांचं म्हणणं पण आहे, सरांनी 2 प्रोडक्टला वापरलेलं आहे, ते सरकी आणि मकाला. सरांचं म्हणणं आहे की सरकीसाठी थोडंसं आणखी फरक जाणवला नाही गेल्या वर्षीसारखं. बट सगळ्या शेतकऱ्यांना सांगणं आहे किंवा सरांना पण की सर आपण हे ऑर्गॅनिक आहे, म्हणजे यामध्ये आपल्याला बाकीच्या खतापेक्षा थोडासा स्लो प्रोसेसमध्ये आपल्याला फरक जाणवतो. तर त्यामध्ये तुम्हाला यामध्ये उत्पन्नामध्ये फरक जाणवणार आहे. तर तुम्ही पुढे जाऊन आपण परत एक मुलाखत सरांची घेऊयाच की उत्पन्नामध्ये किती फरक जाणवला, किती नाही जाणवला वगैरे. तर आणखी एक गोष्ट की आता सरांनी मुगासाठी पण आय थिंक हे वापरलंय तुम्ही, राईट? RPS वगैरे मुगासाठी वापरलंय. तर मुगासाठी जसं वापरलंय त्याच्यावरती काय फरक वाढला ते मला सांगा. मुगाला एकदम फास्ट चाललंय ते, मूग पण फास्ट आहे. ओके. तर सरांनी सरकी आणि मूग आणि कापूस, सरकी, मूग आणि मका या 3 गोष्टीला वापरले. त्यांना कापसाला थोडासा फरक कमी जाणवला, बट मूग आणि जी मका आहे त्यांना खूप जास्त चांगला फरक जाणवलेला आहे. आणि त्या व्यतिरिक्त मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला जर या प्रोडक्टची माहिती पाहिजे असेल किंवा त्यांना विकत घ्यायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणार आहे. तुम्हाला होम डिलिव्हरीही केली जाईल आणि तुम्हाला एक म्हणजे एक मोफत दरामध्ये या गोष्टी भेटणार आहेत.